नमस्कार, मी आहे सौरभ बुखले. मी तुम्हाला इयत्ता 5वी विषय गणित तुम्हाला सेमीमधले मराठीमध्ये सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपला धडा आहे दुसरा नंबर वर. आता आपण नंबर वरचा पहिला लेक्चर आपला झालेला आहे. आता आपला दुसरा लेक्चर आहे. आता टॉपिक आहे रीडिंग 6 डिजिट नंबर इन फिगर्स. रीडिंग 6 डिजिट नंबर इन फिगर्स म्हणजे काय? आता आपल्याला एक अक्षरांमध्ये हे लिहून दिलेले आहे. आपल्याला ते संख्येमध्ये लिहायचे आहे. आता आपण ते करूया. आता हे आहे पहिली 8,09,053. आता आपण हे संख्येमध्ये लिहूया 8,09,000. आता इथं 9 फक्त 1000 आहे, 19,000 नाही, 9,000 म्हणून 9च्या आधी एक शून्य. मग आता 100 प्लेसला काहीच नाही, डायरेक्ट 53 आहे. तर मग आता 100 प्लेसला आपण 0 लिहिणार. मग आपण 53 लिहिणार म्हणजे 8,09,153. आता आपण हे दुसरं करूया 2,35,705. आता हे पूर्ण संख्या आहे. इथं कसे 9,000 होते, आता इथे 35,000 आहे. आता 2,35,700. 10 प्लेसला काहीच नाही, डायरेक्ट 5 and 5 आहे. तर आपण 10 प्लेसला 0 लिहिणार आणि युनिट प्लेसला 5 लिहिणार म्हणजे 2,35,700. तर आता इथे 0 आहे 10 प्लेसला, तर and 5 आहे. म्हणजे 10 प्लेसला काहीच नाही, डायरेक्ट 5 आहे. तर आपण 0 लिहून 5 लिहिणार. आता आपण आता दुसरा टॉपिक शिकणार आहोत इंट्रोड्यूसिंग 7 डिजिट नंबर. आता आपण 7 डिजिट नंबर शिकणार आहोत. मागच्या वेळेस आपण 6 डिजिट नंबर शिकलेलो आहोत. आता आपण युनिट प्लेसला शून्य नाही, 10 प्लेसला 1 शून्य असतो, 100 प्लेसला 2 शून्य असतात, 1000 प्लेसला 3 शून्य असतात, 10,000ला 4 शून्य असतात, लॅकला 5 शून्य असतात. आता आपण 10 लॅक म्हणजे 7 डिजिट नंबर संख्या शिकणार आहोत. आता 7 डिजिट नंबर आता आपण समजा हे आता आपण घेतले आहे 6 डिजिट नंबर पर्यंत आपण पाहिला आहे. आता त्याच्या 7 डिजिट नंबर म्हणजे आता याच्या 6 डिजिट नंबर आहे लॅकला, तर लॅकच्या 10 पट म्हणजे आता हे 7 लाख आहे तर हे 70 लाख म्हणजे त्याच्या 10 पट 10 लाख म्हणजे 10 पट. हे 10 पट असणार, हे 10 पट असणार याच्या. आता हे 100 ते हे 1000ला 10,000 म्हणजे याच्या 10 पट 100,000च्या 10 पट 10,000 म्हणजे याच्या 10 पट वाढणार. हे आता लॅकला 10 लॅक म्हणजे 7 लाखाचे 70 लाख. तशी आपण ही 7 डिजिट नंबर संख्या शिकू. जशी आपण 6 डिजिट नंबर हे पाहिली आहे आपण. आता याच्यावर आपण परत एकदा पाहूया. युनिट प्लेसला शून्य नसतो, 10 प्लेसला 1 शून्य असतो, 100 प्लेसला 2 शून्य असतात, 1000 प्लेसला 3 शून्य असतात, 10,000ला 4 शून्य असतात, लॅकला 5 शून्य असतात आणि आपण आता शिकलेलो 10 लॅकला 6 शून्य असतात. हे 6 शून्य वर ही 7 ही संख्या ते धरून 7 डिजिट नंबर म्हणजे 70 लाख झालेले आहेत. आता हे युनिट 10 प्लेस असं समजा. आता युनिट प्लेस हे 10 प्लेस हे 100 प्लेस
1000 प्लेस 10,000 प्लेस हे लाख हे 10 लाख हे असे राहणार. म्हणजे याच्यात युनिट 10 याच्या इथं काही संख्या दिलेली नाही म्हणून इथे काही झिरो नाही म्हणून याला हे राहतात. समजा 7 आता ही संख्या 78,000 78 लाख 11,521. आता इथे शून्य होते आधी तर मी शून्य नाही टाकली तर असेच होतं. तर आपण आता 7 डिजिट नंबर संख्या शिकलो आहे. आता आपण शिकणार आहोत दुसरा टॉपिक. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स. म्हणजे आपण आता विस्तारित रूप आणि प्लेस व्हॅल्यू शिकणार आहोत. प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत. आता एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. विस्तारित रूप म्हणजे एका संख्येची फोड असते त्याला विस्तारित रूप म्हणतात. आता समजा आपण उदाहरण घेऊया. 27,65,143. तर आपण हेच विस्तारित रूप बनवू. 20 lakh 7 lakh 20 lakh plus 7 lakh plus 60,000 plus 500 plus 100 प्लेस ला 0 आहे तर प्लस 0 प्लस 40 प्लस 3. म्हणजे आपण त्याची मूळ किंमत लिहित आहोत. याला 10 प्लेसला 40 असतात त्याला 40 म्हणले जातात. तर आपण हे 40 लिहिणार प्लस प्लस करून ही संख्या येणार. तुम्हाला याचे एक सोपी आयडिया सांगतो. आता हे 20 लाख आहे 20 लाख तर हे 2 च्या पुढे तितके डिजिट्स आहेत तितके शून्य झिरोज आपण लिहिले तर हे आपल्याला येते. ही संख्या आपण बनवतो. ज्यात हे 20 पुढे किती 1 2 3 4 5 6 डिजिट्स आहेत तर आपण 6 शून्य लावणार. 1 2 3 4 5 6 6 शून्य. तसेच इथे पण 7 च्या पुढे किती डिजिट्स आहे 1 2 3 4 5 तर 7 च्या पुढे पण आपण 0 5च लिहिणार. 1 2 3 4 5. तर आता तसंच आपण पुढे करत आलेलो आहे. तर एखाद्या तिथे कोणत्या पण डिजिटला तिथे समजा इथे 100 प्लेसला 0 आला आहे तर इथे आपण 3 0 लिहिण्याची काही गरज नाही. 1 0 लिहिलं तरी चालतो. आता आपण एक्सपांडेड फॉर्म शिकलेलो आहे. आता आपण प्लेस व्हॅल्यू शिकणार आहोत. आता ही संख्या घेतली आहे आपण 1 89,99,988. आता आपण हिची प्लेस व्हॅल्यू म्हणजे तिची मूळ किंमत किती. आता इथे कसे आपण पुढचे डिजिट पाहिले प्लेस व्हॅल्यू त्याच्या पुढे किती शून्य येतात. मागेच तुम्हाला मी इथे एक उदाहरण दाखवलं युनिट प्लेसला किती शून्य तेच फक्त इथे दाखवते. आता ह्या 99,000 आहेत तर एका 9 खाली अंडरलाईन केली आहे त्याला त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला यायची. तर त्याची प्लेस व्हॅल्यू 90,000 येते. तर कसे आपण इथे तसे शून्य घेतले होते पुढच्या डिजिटची तशी हिची सुद्धा तशीच आयडिया आहे. याच्या पुढे किती डिजिट्स आहे 1 2 3 4 तर इथं 4 0 येणार. 1 2 3 4 4 0 येणार. आपली प्लेस व्हॅल्यू करायची ही सोपी पद्धत आहे. तशी आपण हे प्लेस व्हॅल्यू केली आहे. आता एक्सपांडेड फॉर्मची पण तीच आहे. आता हा आपला एक टॉपिक हा पण संपलेला आहे. आता आपला पुढचा टॉपिक घेऊया. पुढचा टॉपिक आहे बिगर अँड स्मॉलर नंबर. बिगर अँड स्मॉलर नंबर. आता ही आपण आता छोटी मोठी संख्या याने ओळखता येते. बिगर अँड स्मॉलर ह्या चिन्हांनी.
तर आता ही संख्या आहे 5705 आणि ही आहे 15705. ही आहे 5 डिजिट नंबर, ही आहे 4 डिजिट नंबर. 5 डिजिट नंबर ही संख्या मोठी राहील, 4 डिजिट नंबर ही संख्या छोटी राहील. तर आपल्यासाठी हे दुसरं चिन्ह वापरले जातात. म्हणजे हे त्याचे दोन मोठं तोंड आहे ते मोठ्या संख्येकडं आणि हे मागचं टोक आहे ते लहान्या संख्येकडं. तसेच ह्या संख्येचे पण आहे. आता ही संख्या आहे 88 लाख आणि ही 8 लाख. आता 8 लाख ही 6 डिजिट नंबर संख्या आहे आणि ही 88 लाख ही 7 डिजिट नंबर संख्या आहे. आता याच्याकडे 1 नंबरचे तोंड इथे वापरले जाणार. म्हणजे हे मोठे तोंड मोठ्या संख्येकडे, मागचे टोक लहान्या संख्येकडे. आता हे तिसरं चिन्ह इक्वल म्हणजे दोन्ही संख्या सारख्या, त्याची मूळ किंमत सारखी असणार, त्याला इक्वल म्हणलं जातं. 55,50,105 आणि ही आहे 55,50,105. दोन्ही संख्या एक आहे, किंमत एक आहे आणि डिजिट ही 7 डिजिट, ही 7 डिजिट ही सारखी आहे, त्यासाठी इक्वलचं चिन्ह वापरले जाणार. आता आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपला दुसरा धडा पण संपलेला आहे. नंबर वर्ग